मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर एक चित्र स्पष्ट झाले, ते म्हणजे भाजप आणि शिवसेनेकडे संख्याबळाचा वरचष्मा आहे। या दोन पक्षांच्या एकत्रित ताकदीमुळे भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली। मात्र या स्पष्ट गणितांना डावलत उबाठा गट महापौर पदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार देणार असल्याचं समजतंय। त्यासाठी पक्षात चिंतन मंथन सुरू असल्याचीही माहिती आहे। उबाठा गटाने महापौर पदाच्या निवडणुकीत उमेदवार दिल्यास निश्चितच ही निवडणूक बिनविरोध होणार नाही। खरं तर उबाठा गटाकडे ना स्वतःचं बहुमत आहे, ना इतर पक्षांना एकत्र आणण्याची खात्रीशीर ताकद। मग हा सगळा गोंधळ नेमका कशासाठी? राजकारणात वास्तव नाकारून केवळ घोषणा केल्या तर त्याला लढा म्हणायचं की स्वतःची केलेली फसवणूक? आणि समजा उमेदवार दिलाच तर उद्धव ठाकरे संख्याबळ कसं जमवणार? या सगळ्याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सिद्धेश कांबळी। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची घोषणा लवकरच होणार आहे। महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी रोजी नामांकन अर्ज दाखल केले जाणार आहेत, तर 11 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय, त्यामुळे भाजपचा महापौर होणं जवळपास निश्चित मानलं जातंय। तर उपमहापौर पदी शिवसेनेची वर्णी लागणार असल्याचं समजतं। या दोन्ही पक्षांचं संख्याबळ पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र आता उबाठा गटही महापौर पदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। त्यासाठी मातोश्रीवर महत्त्वाच्या नेत्यांसह काही नगरसेवकांची बैठक होणार असल्याचंही समजतंय। शिवाय 8 तारखेच्या संध्याकाळपर्यंत मुंबईच्या बाहेर जाऊ नका आणि 7 फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिका कार्यालयात उपस्थित राहा अशा सूचना नगरसेवकांना पक्षातर्फे देण्यात आल्या असल्याची माहिती आहे। एवढंच नाही तर उद्धव ठाकरे आणि मनसेचे मिळून 71 नगरसेवक निवडून आले आहेत। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी आमचा पक्ष उमेदवार देणार आहेत असं विनायक राऊत यांनी सांगितलंय। परंतु संख्याबळ नसताना उद्धव ठाकरे ही निवडणूक कशी जिंकणार हा सध्या मोठा प्रश्न आहे। अशा वेळी उबाठा गट इतर पक्षांचा, विशेषतः काँग्रेस, शरद पवार गट किंवा अन्य पक्षांचा पाठिंबा घेणार का हा कळीचा मुद्दा आहे। मात्र इथे दोन अडचणी आहेत। पहिली, हे पक्ष स्वतःही सत्तेपासून बरेच लांब आहेत आणि भाजप शिवसेनेशी थेट टक्कर देण्याइतकं एकत्रित येतील का याबाबत शंका आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जरी पाठिंबा मिळाला तरी संख्याबळाच्या गणितात ते पुरेसे ठरेलच याची खात्री नाही। मुंबई महापालिकेतील संख्याबळ कसं आहे ते समजून घेऊया। मुंबई महापालिकेत एकूण 227 नगरसेवक आहेत। महापौर पदासाठी 114 इतका बहुमताचा आकडा आहे। यंदाच्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 89 नगरसेवक निवडून आले आहेत, तर उबाठा गटाचे 65, शिवसेना 29, काँग्रेस 24, मनसे 6, MIM 8, राष्ट्रवादी काँग्रेस 3, समाजवादी पक्ष 2 आणि शरद पवार गटाचा 1 नगरसेवक निवडून आलाय। हे संख्याबळ पाहता भाजप आणि शिवसेनेचे एकत्रित नगरसेवक मिळून बहुमताचा आकडा पार करतात। त्यांना इतर कुठल्याही पक्षाचा पाठिंबा घेण्याची गरज सध्या तरी दिसत नाही। दुसरीकडे ठाकरे बंधूंचे एकत्रित मिळून 71 नगरसेवक होतात। अशा वेळी उबाठा गट इतर पक्षांचा पाठिंबा घेणार का? तसं झाल्यास उबाठा गटावर MIM पक्षाचाही पाठिंबा घेण्याची नामुष्की ओढवू शकते। मग उद्धव ठाकरे सत्तेसाठी ही नामुष्की ओढवून घेणार का? एवढंच नाही तर सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन जरी ठाकरेंच्या उमेदवाराला मतदान करण्याचं ठरवलं तरी त्यांच्या मतांची बेरीज बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचत नाहीत। असं असताना उद्धव ठाकरे कशाच्या बळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत? शिवाय पराभव अटळ असतानाही ही लढाई कोणासाठी आणि कशासाठी हा खरं तर संशोधनाचाच विषय आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।